सख्यांनो, मैत्रिणींनो, आज आपण एका बुकबद्दल बोलणार आहोत. त्या बुकचं नाव आहे एकिगाई. आपण सगळेच आयुष्य जगत असतो. घर, काम, जबाबदाऱ्या आणि स्त्रिया जे व्हिडिओ पण बघतात त्यामध्ये पण रेसिपीज किंवा घरातली कामं, मुलांचा अभ्यास अशा काही असतात. म्हणजे मी असं नाही म्हणत की ते चुकीचं आहे. ह्या पलीकडे जाऊन आपण कधी स्वतःचा विचार वेगळा असा करतो का? म्हणजे कुणाला स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये असताना बुक्स वाचायला आवडत असतील, पण आता ते कामाच्या रगाड्यामध्ये राहून गेलं असेल. मी ही सिरीज सुरू यासाठीच केली आहे की काही महिला ज्या आहेत त्यांनी नेमून दिलेल्या गोष्टी आहेत ना, किंवा आपण नेमून ठेवलेल्या गोष्टी आहेत ना, ह्या न करता काहीतरी वेगळंही केलं पाहिजे किंवा काहीतरी वेगळं वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. यासाठी मी बुक्सची समरी थोडीशी शेअर करते. आज आपण एकिगाई हे जापनीज बुक आहे याच्याबद्दल बोलणार आहोत. यामध्ये आपल्याला आयुष्य कसं जगायचं किंवा आयुष्य आपण का जगतो आहे याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर चला सुरू करूया. जपानमध्ये एक सुंदर संकल्पना आहे जिला एकिगाई म्हणतात. तर आता एकिगाई म्हणजे काय? सकाळी उठायचं कारण. तर आज एकिगाईमध्ये हे सांगितलं आहे की जापनीज लोक इतके आनंदी कसे असतात किंवा दीर्घायुष्य कसे जगतात ते ह्या बुकमधून आपल्याला शिकता येईल. आता मी 5 मिनिटांमध्ये एकिगाईचा अर्थ सांगते फक्त. एकिगाई हा शब्द एकी आणि गाई याच्यातून आला आहे. आता एकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे मूल्य, त्या जीवनाचा अर्थ म्हणजेच एकिगाई. जीवनाचा अर्थ किंवा जगण्याचं कारण. प्रत्येक माणसाकडे एक प्रत्येकाचा एकिगाई असू शकतो. ते खूप मोठं असायला हवं असं काही नाही. कधी कधी एखादी आवडती कला, एखादी लोकांना मदत करण्याची जी इच्छा, अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. तर जपानमधील दीर्घ आयुष्याचं रहस्य काय आहे? जपानमध्ये जागा आहे ओकिनावा. या ठिकाणी जगातली सगळ्यात दीर्घ आयुष्य लोक आहेत. म्हणजे ते 90 ते 100 वर्षापर्यंतही जगतात. तर त्यांचं रहस्य काय? साधं जीवन, शांत मन, मजबूत सोशल कनेक्शन आणि रोज काहीतरी आवडीचं काम करत राहणे. आता ह्या पुस्तकामध्ये एकिगाईचे आपल्याला 4 भाग सांगितलेले आहेत. तर तुम्हाला काय आवडतं? म्हणजे जी गोष्ट तुम्हाला करताना वेळ कसा गेला आहे हे समजत नाही. आपली आवडीची कोणतीही गोष्ट असेल. दुसरी ही गोष्ट की तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये चांगले आहात. आता बघा, आपल्याला जी गोष्ट आवडते आपण त्या गोष्टीमध्ये चांगलेच असू असं नाही. कारण कधी कधी काय होतात, एखादी गोष्ट आपण कंटिन्यू करत असतो तोपर्यंत ती चांगली असते, पण तिला ब्रेक मिळाला आणि आवडती गोष्ट आपण कंटिन्यू करूच असं होत नाही. तर तुम्हाला आवडते ती गोष्ट वेगळी असू शकते आणि तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये चांगले आहात ती गोष्ट वेगळी असू शकते. आता तिसरी गोष्ट ही की जगाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि ज्यातून आपली कमाई होईल. आता बघा, काही आपण यूट्यूब चॅनल बघतो किंवा इतर बऱ्याच गोष्टी बघतो. काहींना रेसिपीज बनवायची आवड असते, काहींना बुक्स वाचायची आवड असते, काहींना मोटिवेशनल काहीतरी बोलायची आवड असते. प्रत्येकीला एक वेगळा छंद असतो. तर तुमचा छंद काय आहे आणि त्या गोष्टींमध्ये तुम्ही चांगलेही आहात. ज्वेलरी बनवू शकता तुम्ही, रेसिपीज, ह्या इतर बाकीच्या ह्या गोष्टी. आता ह्या गोष्टींची जगाला पण गरज आहे आणि काही लोक याच्यासाठी तुमच्याकडे पैसे पण मोजतील. तर 5वा मुद्दा हा आहे की आनंदी जीवन कसं जगायचे. एकिगाईमुळे माणूस आयुष्यात जास्त समाधानी राहतो अशी संकल्पना आहे. कारण त्याला माहिती असतं की तो जे करतो आहे त्याला अर्थ आहे. आज अनेक लोक स्ट्रेस, एन्झायटी किंवा डिससॅटिस्फॅक्शन अनुभवत आहे. तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचा पर्पज काय आहे हे समजायला लागतं. त्यावेळेला जीवन हलकं वाटायला लागतं, आनंदी आपण जगायला लागतो. आता छोट्या सवयींचं महत्त्व हे आपण आधीच्या बुकमध्येही बघितलं आहे. तर आता ह्या बुकमध्ये काय सांगितलं आहे की छोट्या सवयी म्हणजे काय? डिसिप्लिन. ते मोठे मोठे बदल अचानक होत नाही,
रोज छोट्या छोट्या सवयी असतात, त्याच्यातनं मोठ्या गोष्टी घडतात. जसं की रोज चालणं, साधं अन्न खाणं, शांत काम करणं, मन शांत ठेवणं. ह्या खूप छोट्या सवयी आहेत आणि आपण त्या कंटिन्यू केल्या तर त्या टाईमपर्यंत आपल्यासोबत राहू शकतात. बरं, आता एकीगाई आणि शांत जीवन. बघा, आजकाल लोक खूप घाईत जगत आहेत. म्हणजे खूप पटापट पटापट सगळं करणं. म्हणजे आपण इतकं फास्ट कधी झालोय ना, हे आपल्यालाही समजलेलं नाही. पण जपानमधली संस्कृती अजूनही काय सांगते, तर शांतपणे जगणं हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण थोडं स्लो होतो ना, थोडं स्वतःला वेळ देतो, तेव्हा जीवनाचा अर्थ अधिक स्पष्ट दिसायला लागतो. बघा, आता हे मागच्या पण बुकमध्ये मी सांगितलं आहे. तर एकेकाळी म्हणजे काय, मोठं यश, मोठा पैसा असं काही नाहीये. जीवनाला अर्थ देणारी एखादी गोष्ट, कधी ती एखादी कला असेल, कधी लोकांना मदत करणं असेल, कधी स्वतःचा विकास असेल. महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात असं काहीतरी असणं जे आपल्याला रोज उठून पुढे चालायची प्रेरणा देईल. बरं, हे आता शोधायचं कसं, तर मी माझं इकिगाई कसं शोधलं. आपला आपण ना एखाद्या बुकवरती ह्या 4 प्रश्नांची उत्तरं लिहूयात, की मला कोणती गोष्ट आवडते, कोणत्या कामातून कसा वेळ गेला हे समजत नाही, मी कुठल्या गोष्टीमध्ये छान आहे, लोक मला ह्या गोष्टीसाठी पैसे देतील का. आणि ती आपण सगळे आयुष्यात काहीतरी शोधतच असतो. आनंद, समाधान, मनाला शांतता देणारी गोष्ट. तर इकिगाईमध्ये हेच सांगितलेलं आहे की एखादी आवडती गोष्ट, एखादी सवय, इतरांना केलेली छोटीशी मदत आणि त्यातून मिळालेले पैसे. तर हे सगळं ज्या वेळेला तुला ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं मिळेल, त्यावेळेला तू ते तुझं इकिगाई आहे असं समजून त्यामध्ये वेळ घालव. त्यामध्ये स्वतःला अजून जास्त समजून घे आणि यात छोटासा एखादं हे तुझ्या आयुष्याचं पर्पज आहे असं समजून जा. आणि हो, हे विसरू नको की कदाचित तुझं इकिगाई अगदी तुझ्या जवळच असेल, फक्त ते तुला ओळखता येत नसेल. की ठीक आहे, आपलं प्रत्येकाने इकिगाई शोधा आणि हे बुक कसं वाटलं हेही सांगा. मी अशा बुक समरीज घेऊन येत जाईन अजून ह्या चॅनलवरती.